हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी जी वेअर केलेली ट्राउझर विथ सिंपल अशी ट्राउझर, जास्त पॅकही नाही, थोडीशी प्लाझो टाईप, जी की डेली यूजसाठी अगदी परफेक्ट असेल अशी पॅन्ट कशी शिवायची, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये अशी पॅन्ट शिवून होते। तर चला सुरू करूया। सगळ्यात पहिला आपल्याला लागणारी माप आपण लिहून घेऊया। तर सगळ्यात पहिल्यांदा जे माप लागतं ती म्हणजे सीट घेरचं माप घ्यायचं, किती येते बघायचं। आणि तर बघा, माझा सीट घेर इथं 34 इंच येत होता। सगळ्यात पहिला आता कॅल्क्युलेशन कसं करायचं ते समजून घ्या, वही पेन घेऊन त्याच्यावरती लिहून घ्या। तर बघा, आता 34चा आपल्याला करायचा आहे चौथा भाग। 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच। मी इथं 34चा चौथा भाग प्लस 1 इंच इथं मी शिलाई मार्जिन ॲड करणार आहे, म्हणजे आपलं किती होईल 9.5 इंच। ठीक आहे। त्यानंतर दुसरं कॅल्क्युलेशन सेम ते 8.5 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 10.5। आता आपलं जे पहिल्यांदा आपण केलेलं ना ते आपल्याला लागणार नाही, फक्त दुसरं लागणार आहे। तर वेळ न घालवता आपण लगेचच कटिंग करायला घेऊया। तर सगळ्यात आधी मी इथं जो काही माझ्याकडे कपडा होता तो 4 फोल्ड केलेला आहे। बंद बाजू माझ्या साईडनं आहे आणि ओपन बाजू पुढच्या साईडनं आहे, बघू शकता। आता इथं बंद आणि ओपन दोन्ही कुठल्याही साईडला गेली तरीसुद्धा चालतं। तर त्यानंतर आता पहिल्यांदा मी बेल्टचं वरती जे इलॅस्टिक जॉईंट करणार आहे त्यासाठी 4 इंच मार्किंग करून घेतली। बघा इथं आडवी लाईन, वरती जो आपला बेल्ट तयार होईल त्यासाठी आपण ते सोडलेलं आहे। तिथून खाली आता सीट घेरचं म्हणजे आसनचं मार्किंग करायचं आहे, की ते आलं होतं 10.5 इंच आपलं आलेलं होतं। त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं म्हणजे 11 इंचावरती मी इथं मार्किंग केली उभी। ठीक आहे। आता उभी जिथं 11 इंचावरती केली तिथून पुढे आपली जी सीट घेरची मार्किंग आली होती 10.5 इंच तिथं घ्यायची आणि त्या दोन्हीचं असं बघा सरळ लाईन ओढून घ्यायची, म्हणजे आडवा आपण टाकलं 10.5 आणि उभं टाकलं 10.5च टाकायचं, अर्धा इंच वाढवून 11 घ्यायचं। त्यानंतर जिथं आता आपण मार्क केलेलं तिथून पुढे 2.5 इंचावरती अजून एक मार्किंग करायची आणि 1 इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आपल्या आसनला। आता ही जी काही पूर्ण लाईन आलेली आहे ना त्या लाईनचा मध्य काढायचा। तर बघा इथं मी मध्य काढून घेऊन अशी सरळ एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली। त्यानंतर काय करायचं, आता आपली सगळी उंची आपल्याला टाकायची आहे। जे बेल्टसाठी सोडलेलं आहे ते सोडून द्यायचं, बेल्ट आपला सेपरेट असून तिथून खाली आपली जी काही उंची आहे ना ती टाकायची। त्याच्यामध्ये खालच्या साईडला बॉटमला फोल्ड करण्यासाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं। आता माझी उंची होती 37 इंच, तर मी इथं पूर्ण उंची घेतलेली आहे 38.5, म्हणजे पूर्ण जो कपडा आहे ना तो माझा तेवढा भरलेला आहे। आता काय करायचं, जी लाईन होती ना सरळ खालीपर्यंत ड्रॉ करायची आणि जेवढा बॉटम आला असेल, म्हणजे जो खालचा मोहरीचा आपला जो पार्ट असतो ना तो किती आला आहे चेक करायचं। समजायचं तुमचा 10 आला असेल मोहरी खालची, तर या साईडला 5 मार्किंग करायचं आणि त्या साईडला 5 इंच मार्किंग करायचं। आणि जे दोन्ही डॉट आहेत ना वरच्याच लाईनला, जी आपली मधली लाईन होती त्या लाईनला असे जोडून घ्यायचे प्रॉपर। बघा जसं आपला पॅन्टचा शेप असतो तसं जोडून घ्यायचं आणि लगेचच आपण कटिंग करून घेऊया। सगळ्यात पहिलं मी आता अलीकडच्या साईडनं कटिंग करून घेते। बघा जे आपण इथं कर्वमध्ये मार्किंग केलेली आहे ते। तुम्हाला जर जास्त थोडीशी फिट्ट हवी असेल तुम्ही अजून थोडंसं हे जी काही खालचा घेर आहे तो कमी केला तरी चालेल, पण मी थोडंसं डेली यूजसाठी लूजच असावी म्हणून थोडा जास्त घेर घेतलेला आहे। त्यानंतर आता पलीकडच्या साईडला जो जॉईंट आहे ना तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। बघा आतमधूनच इथं 4 फोल्ड कपडा होता, तो चारही कपडे इथं आपण वेगवेगळे करून घेणार आहोत आणि इथून खाली जी आपली लाईन आहे ती लाईन जशीच्या तशी खालीपर्यंत कट करून घ्यायची। अगदी साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला कटिंग सांगितलेलं आहे, समजलं असेल अशा आशा करते। तर बघा इथं 4 पार्ट आपले इथं तयार झालेले आहेत। लगेचच आपण शिवायला घेऊया। आता शिवायला घेताना मी जसेच्या तसे 4ही पार्ट इथं उचलून घेतले। आता काय करायचं, वरचे 2 वेगळे करायचे। बघा आता जसं होतं का नाही सेम तुम्हाला इथं मी दाखवते। आता बघा हे आहेत, तर ह्याच्या वरचे जे 2 पार्ट आहेत ना ते उचलून वेगळे करायचे। ठीक आहे। आणि खाली 2 वेगळे ठेवायचे। जसे उचलले तसेच्या तसे मशीनच्या फुटखाली न्यायचे आणि 1/4 इंच किंवा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून जो आपला आसनचा कर होता तिथपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायच्या, तिथून खाली शिलाई द्यायची नाही आहे। ठीक आहे। बघा इथं मी शिलाई देऊन घेतली। त्यानंतर काय करायचं, हे ओपन करायचं। ओपन करून त्याच्यावरती आपल्याला सरळ भागाकडून दाब शिलाई द्यायची, जेणेकरून अगदी कपडा कितीही जुना झाला तरी उसवत नाही ना फाटत नाही, अजिबात काहीसुद्धा होत नाही। त्यासाठी ही दाब शिलाई देतच चालायचं, म्हणजे तुमचे कस्टमरसुद्धा एकदम खुश होतील। सेम आता मी ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा असे जसंच्या तसं उचललं, उलटं सुलटं काही केलं नव्हतं। जसं फोल्ड होतं ना आपलं कटिंग करताना सेम तेच मी दोन्ही साईडचं उचललेलं आहे आणि ते सुद्धा मी आता
व्यवस्थित बघा 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेते. तर इथं मी शिलाई देऊन घेतली. त्यानंतर ह्याला सुद्धा मी वरच्या साईडनं दाब शिलाई देते, म्हणजे सरळ भागाकडून, जेणेकरून ते प्रॉपर दिसायला छानही दिसतं आणि फाटत तर केव्हाच नाही. ही वरची शिलाई एकदम महत्त्वाची आहे, द्यायचीच द्यायची. तर बघा आता इथं दोन्ही साईडला माझी शिलाई देऊन झाली. आता काय करायचं, हा पार्ट सरळ ठेवला आहे आणि त्याच्यावरती जो दुसरा पार्ट तयार करून घेतला आहे तो उलटा ठेवायचा. बघा खालचा सरळ आहे, वरचा त्याच्यावरती उलटा आहे. आणि आता एका साईडनी पकडायचं आणि जे कट आपण दिलेले होते साईडचा कट, तो आपल्याला जसाच्या तसा आता खालपर्यंत जॉईंट करून घ्यायचा आहे, पायापर्यंत म्हणजे बॉटमपर्यंत. तर बघा आता मी इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मी ही जी काही शिलाई आहे ना ती देत आहे. बघा खालीपर्यंत देऊन घ्यायची बॉटमपर्यंत. तर बघा अशा प्रकारे मी बॉटमपर्यंत शिलाई देऊन घेतली. आता हे सुद्धा ओपन करायचं आणि सरळ भागाकडून ह्याला सुद्धा आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, म्हणजे आपला जो पॅन्ट आहे ना तो कधीही उसवणार नाही. ही जर शिलाई तुम्ही दिली तर कधीच पॅन्ट उसवत नाही, त्याच्यामुळे नेहमी ही शिलाई देत चालायचं, वरची जी दाब शिलाई आहे ना ती. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथं ही दाब शिलाई देऊन घेतली. तर बघा आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण असाच जॉईंट करून घेऊया, जो कट होता साईडचा तो. इथे सुद्धा मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून इकडची सुद्धा कट आहे ना ती व्यवस्थित जॉईंट करून घेते. बघा अशा प्रकारे जर तुम्ही ट्राउझर पॅन्ट शिवलीत ना तर चुकणार अजिबातच नाही, जर माझी पद्धत वापरली तर. आणि मी थोडीशी लूज ठेवली, तुम्हाला थोडी टाईट ट्राउझर आवडत असेल तर तुम्ही ही जी माप आहेत ना ती तुमच्या पायानुसार खालच्या बॉटमच्या साईडचं वगैरे कमी केलं तरीही चालेल. आता इथे सुद्धा मी वरच्या साईडने बघा दाब शिलाई देते. ही शिलाई देताना थोडंसं अवघड जातं, कारण सगळ्याकडून शिवून झालेलं असतं, पण तरीसुद्धा द्यायचीच द्यायची. मी तरी आज असो किंवा स्वतःच असो किंवा कस्टमरचं, मी नेहमी अशी दाब शिलाई प्रत्येकाला देत असते, जेणेकरून ते कपडे उसवणार नाही लवकर, त्यासाठी. ठीक आहे. तर आता खालपर्यंत मी ही पूर्ण जी शिलाई आहे ना ती देऊन घेते. आता बघा आपण खालच्या साईडनं जो बॉटम आहे मोहरीची बाजू, तिकडच्या साईडनं आता आपण डबल फोल्ड करून कपडा घेऊया. तुम्हाला जमत नसेल तर पहिल्यांदा सिंगल फोल्ड करा, नंतर सिंगल करा, म्हणजे डबल होईल. आता मी इथं डायरेक्ट डबल फोल्ड करूनच शिलाई देत आहे. बघा कारण जास्त अगदी चांगला कॉटनचा कपडा आहे, त्याच्यामुळे असं काही रिंकल्स वगैरे यायची शक्यता याच्यामध्ये नव्हती. आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसरा बॉटमसुद्धा व्यवस्थित फिनिशिंग सहित करून घेते. बघा दुसऱ्या बाजूला सुद्धा मी इथं डबल फोल्ड केलं आणि सेम शिलाई मार्जिन पकडत मी इथं शिलाई देऊन घेतली. बघा आता काय करायचं, आता उलट्या बाजूनं पॅन्ट आहे लक्षात ठेवा. आता आपण फिटिंग लावून घेऊया. ज्यातल्या आपली आतली जी शिलाई आहे ना फिटिंगची, ते आता बघा पहिल्यांदा लॉक करायचं व्यवस्थित 2-3 वेळा, म्हणजे उसवत नाही. आणि आता आतल्या साईडनं पूर्ण आपण ही फिटिंग करून घेऊया. आणि इथे सुद्धा तुम्हाला 2 शिलाई द्यायच्या आहेत. पहिल्यांदा एक पूर्ण कंप्लीट करायची आणि त्याच्यानंतर त्या शिलाईवरती दुसरी शिलाई द्यायची, म्हणजे लवकर ही जी पॅन्ट आहे ना ते मधून सुद्धा लवकर उसवणार नाही. त्यासाठी ही एक टिप आहे, ती लक्षात ठेवायची. बघा मी इकडनं सुरुवात केली इकडच्या बॉटमपासून शिलाई द्यायला. आता मी दुसऱ्या बॉटमपर्यंत सरळ अशीच शिलाई देऊन घेणार आहे. बघू शकता. आता बघा जवळजवळ आपली इथं पॅन्ट रेडी झाली. आता फक्त इलॅस्टिक लावायचं आहे. इलॅस्टिक किती घ्यायचं, कंबर किती आहे चेक करायचं. जेवढी कंबर असेल त्याच्यातून 4 इंच मायनस करायचं. आता इथं माझी समजा 28 इंच कंबर आहे, तर 4 इंच मायनस करून म्हणजे मी इथं 24 इंच इलॅस्टिक घेतलेलं आहे. ठीक आहे.
त्यानंतर आता पॅन्ट बघा, सरळ भागाने पॅन्ट आहे, मी उलटी पॅन्ट केलेली नाही आहे, सरळ भागाने पॅन्ट आहे आणि आतल्या साईडनं म्हणजे उलट्या साईडनं मी ते इलॅस्टिक जॉईंट करते. डायरेक्ट बघा असं इलॅस्टिक ताणून धरायचं. इलॅस्टिक जर तुम्ही ताणून नाही धरलं तर तुमचं जे इलॅस्टिक लावायची प्रोसेस आहे ती पूर्ण चुकून जाईल. त्याच्यामुळे इलॅस्टिक ताणून धरायचं आणि आतल्या साईडनं म्हणजे आता मी उलट्या बाजूकडून इलॅस्टिक लावते. पॅन्ट सध्याला सरळच आहे, लक्षात ठेवा, ही गोष्ट मेन आणि महत्त्वाची आहे. आणि ओढत एकदम जोरदार ओढायचं, ढिलं सोडायचं नाही, नाहीतर इलॅस्टिक बरोबर लागत नाही. ते टाईट इलॅस्टिक लागतं आणि जी काही इलॅस्टिकचा लांबी आहे ती लांबतच नाही इलॅस्टिक, ही जर तुम्ही चूक केली तर. आता बघा इथं मी इलॅस्टिक आतल्या साईडनं जॉईंट करून घेतले. आता काय करायचं, डबल फोल्ड करायचं आणि डबल फोल्ड करून पुन्हा ह्याच्यावरती दुसरी शिलाई द्यायची. ह्या पद्धतीनं जर तुम्ही इलॅस्टिक लावलं तर कधीच तुमचं इलॅस्टिक चुकणार नाही. एकदम सोपी पद्धत वापरते. पुढच्या वेळेस मी अजून एक दुसरी पद्धत तुम्हाला सांगेन इलॅस्टिक जॉईंट करायची. आता तरी मी सध्याला ही पद्धत तुम्हाला सांगितली, कारण डेली यूजची जर पॅन्ट असेल त्या पॅन्टमध्ये असं इलॅस्टिक लागलं तर खूपच छान आपल्याला त्राससुद्धा होत नाही कमरेला. तर बघा इथं दुसरी शिलाई फोल्ड करून देतानासुद्धा मी ओढून धरते इलॅस्टिक. लक्षात ठेवा, मी सारखं तुम्हाला सांगते की दोन्ही हाताने, पुढच्या हाताने पुढे वडायचं, आणि मागच्या हाताने मागं वडायचं, असं इलॅस्टिक ओढतच ही जी शिलाई आहे ना ती कंप्लीट करायची. तर बघा मी आधी इलॅस्टिक जोडलं, त्याच्यानंतर डबल फोल्ड केलं, म्हणजे एक फोल्ड केलं, पुन्हा शिलाई दिली. आता काय करायचं, पॅन्ट सरळ करायची, सरळ करून मग कडेनी अजून एक शिलाई द्यायची, म्हणजे ते पलटी वगैरे पडत नाही आणि प्रॉपर जे काय आपलं फिनिशिंग सहित आहे ना इलॅस्टिक लागलं जातं आहे. ठीक आहे. तर बघा अजून एक मी इथं शिलाई देते, म्हणजे एका इलॅस्टिकच्या जी काही 1.5 इंचाची इलॅस्टिकची पट्टी आहे त्याच्यावरती 2 शिलाई आपल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे ते दिसायला शेपमध्ये आणि चांगलंसुद्धा दिसतं. तर आता बघा तुम्हाला मी दाखवते की कसं इलॅस्टिक लागलं गेलं आहे, एकदम प्रॉपर आणि अगदी फिनिशिंग सहित. जसं रेडीमेड पॅन्टचं इलॅस्टिक असतं तसंच इलॅस्टिक लागलं जातं. अजून एक मी इथं सरळ भागाने बघा, आता पॅन्ट सरळच आहे आणि एक ताणून अजून एक शिलाई देते. खूप छान असं याचं फिनिशिंग दिसतं. जर तुम्ही अशी 2-3 एक्स्ट्राच्या शिलाई ज्या इलॅस्टिकवरती दिल्यात ना तर खूप छान असे चुन्नट पडतात आणि दिसायलासुद्धा प्रॉपर शेपसहित दिसतं ते. आता बघा तुम्हाला दाखवते, अगदी व्यवस्थित आणि छान असं आपल्या इथं इलॅस्टिक लागलं गेलेलं आहे. सोप्या पद्धतीने, सगळ्यात सोपी पद्धत आहे इलॅस्टिक लावायची. आणि फायनल लुक पॅन्टचं तुम्हाला दाखवते बघा. अगदी थोडीशी मी जसं सांगितलं की थोडी लूज मी पॅन्ट इथं ठेवलेली आहे. ट्राउझरमध्ये प्लाझो टाईप थोडक्यात अशी मी घेतलेली आहे. तुम्ही थोडीशी अजून फिटिंग केलीत, कमी केलीत ना घेर तरीसुद्धा चालेल. तर कसं वाटलं हे कटिंग आणि स्टिचिंग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा.